ज्योत्स्ना देवधर यांच्या फिलर या कथासंग्रहातून बाळाचं घर उन्हात नावाची कथा. खूप गर्दी होती. एस टी स्टँड माणसांनी गजबजला होता. मोठ्या दारातून तांबडी गाडी वळलेली दिसली की झुंडीच्या झुंडी तिकडे पळत होत्या. कंडक्टर टिंग 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 घंटी वाजवत होता. गाडी जागेला लागायच्या आधी लोक गाडीला झोंबत होते. कंडक्टर गाडीच्या दारात उभं राहून ओरडत होता, बाकावर बसा, ओळीनं तिकीटं मिळतील. तरी पण कोणी ऐकत नव्हतं. जो तो गाडीत शिरायचा प्रयत्न करत होता, दुसऱ्याला ढकलून आत शिरायला पाहत होता. बोचकी बॅगा आत ढकलत होता. राव, कळत नाही का? मराठीतच बोलतोय ना, चला व्हा बाजूला. कुत्री हाकलावी असा कंडक्टर खसकन ओरडत होता. कुलदीप काखेत हात दुमडून उभा होता. आपले पातळ ओठ आवळून त्या गर्दीकडे पाहत होता. जगातली ही मोठी सगळीच्या सगळी मरून जातील तर किती छान होईल. गर्दी कमीच होऊन जाईल. नुसती मुलं राहतील, मज्जा येईल, धम्माल उडवून देऊ. मग कोणाची आई नोकरी करणार नाही. बाबा रविवारी घरी राहणार नाहीत. आई पण नाही, बाबा पण नाहीत. कटकट संपून जाईल एकदाची. त्यांना नाही का आपली कटकट वाटत? मग आपल्यालाही वाटली म्हणून काय झालं? तरी आईच्या मैत्रिणी, बाबांच्या मित्र सारखे म्हणत असतात, बरे बाई तुमचं, एकच मुलगा आहे. आमची कार्टी तर अशी डोकं फिरवतात, विचारू नका. अहो, आमच्या मोलकर्णीला तर 7 मुलं झालीत. काय बाई, या लोकांना कधी अक्कल यायची कोण जाणे. खायला तोंड वाढतायत, महागाई तर मेली जीव घेते. छान, या मोठ्या माणसांचं हे बरं असतं. मुलं झाली की महागाई वाढते. आणि ही मोठी माणसं, ती काय खात नाहीत? त्यांना तोंड नाही ते काही नाही. ही मोठी मेली की सगळं छान होईल, खूप मजा येईल. आपल्याला खूप खूप भावंडं हवी होती, मजा आली असती. रोज एकटं झोपावं लागतं. चांगली सोबत मिळाली असती. शाळेतल्या गमती सांगता आल्या असत्या. जम्माडी जम्मत दाखवली असती. दप्तरातल्या चिंचा आवळे सुद्धा दिले असते. पेरू चोरताना चांगले 2, 3, 4, 100 पेरू तोडले असते. हे एवढे खिशात मावणार नाहीत इतके. देवानं ही मोठी माणसं इतकी वाईट का केली कोण जाणे. कसले ते जाडजूड घाणेरडे पाय आहेत यांचे. केस तरी पहा केवढाले आहेत पायावर. शी, बाबा रोज आंघोळ करून येतात तेव्हा त्यांच्या हातावरचे, छातीवरचे आणि पायावरचे केस किती वाईट दिसतात. आपण बाबां एवढे झालो तरी आपल्या अंगावर केसमुळी वाढू द्यायचेच नाहीत. आपण आज त्यांची तेलाची बाटलीच फोडून टाकली. कशाला लावायचं तेल हातापायांना? आईला कसली थप्पड मारली आहे. कुलदीपनं आपला डावा गाल चोळला. गालावर झिंझिण्या जाणवल्या. डोळ्यांना पाणी आलं. त्यानं परत एकदा जाम ठरवलं, काहीही झालं तरी घरी जायचं नाही. बसू दे शोधत, सापडत नाही म्हणून रडू दे, मग कळेल. रडलं की डोळे किती चुरचुरतात ते, डोकं कसं दुखतं ते. खिशातले पैसे चाचपत तो उभा राहिला. मग एकदम जाणवलं, खूप भूक लागली आहे. आपण आज जेवलोच नाही. शी, रोज काय तेच ते खायचं. भाजी पोळी, भाजी पोळी. घरी तेच, डब्यात तेच. सकाळी झोप उघडते ती आईनं टाकलेल्या फोडणीनं. तो वास सबंध दिवस अंगाला सुद्धा येत असतो. आईला कंटाळा कसा येत नाही? रोज तेच ते बोलते, तेच ते सांगते, तेच ते शिजवते. तुझा डबा भरून ठेवलाय रे, आठवणीनं दप्तरात टाक. अंघोळ कर पटकन. कपडे धुवायला टाक, विसरू नकोस. टॉवेलचा बोळा कॉटवर टाकू नकोस. वाळत घाल तारेवर. दूध ठेवलंय झाकून. ब्रेक ठेवलाय. खा रे बाबा आठवणीनं. मी चालले. आईच्या चपलांचा आवाज केवढा
आईच्या चपलांचा आवाज तेवढा कळतो. रोज राग येतो. खूप रडावं वाटतं. हट्ट करावा वाटतो. आईशी भांडावं वाटतं. झाकून ठेवलेलं गार झालेलं दूध प्यायचं. त्यावरची साय अजिबात आवडत नाही. शी, आपल्या घरात कोपऱ्यात जी जाळी लागलीत ना, तशी दिसते ती साय. पावाला लोणी कोण लावणार? जॅमची बाटली कोण उघडणार? आपणच. का तर म्हणे तू आता मोठा झाला आहेस. पण मला मोठं व्हायचं नाही आहे. मोठी माणसं कधीच छान नसतात. गॅसपाशी जाऊ नकोस. फ्रीज उघडू नकोस. सुरीशी खेळू नकोस. स्टूलावर चढू नकोस. डबे उघडू नकोस. हुंदडायला जाऊ नकोस. विविध भारती ऐकू नकोस. कॉमिक वाचत बसू नकोस. पसारा करू नकोस. मग करू तरी काय? तर आंघोळ कर, अभ्यास कर, पुस्तका आवर, मोलकरणीकडे लक्ष ठेव. कुणी आलं तर नीट निरोप घे. छट, आपल्याला आता कंटाळा आला या सगळ्याचा. आपण काहीच करणार नाही. काहीही ऐकणार नाही कुणाचं. बसू दे त्यांना वाट पाहत. मग आई बाबा सारखी भांडतच का म्हणून? आई ऑफिसातून उशिरा आली की भांडण. बाबा पैसे देत नाहीत म्हणून भांडण. घरातलं काम कोणी करायचं म्हणून भांडण. आईनं आपल्याला इंग्रजी शाळेत घातलं म्हणून बाबा नेहमी रागवतात. ती शाळा चांगली नाहीये. तिथे सगळी गुंड मुलं असतात. कुलदीपला वाईट सवयी लागल्यात त्याच शाळेमुळे. ती शाळा पैसे खाऊ आहे. तिथल्या बायांना काही येत नाही. नुसता अभ्यास उतरवून देतात. असंच सारखं आमच्या शाळेला नावं ठेवत असतात. मला नाही आवडत. मी एक दिवशी फादरनाच जाऊन विचारणार आहे, तुम्ही पैसे खाता का म्हणून. फादर तर किती स्वीट बोलतात नेहमी. ते कसे पैसे खातील? फॉरेनला बॉर्न झालेत म्हणूनच इतके गोरे गोरे आहेत फादर. आईला वाटतं मी नेहमी ए क्लास मिळवावा. मी नेहमी A+ मिळवावा. आईला B+ सुद्धा चालत नाही. घरी मिस शिकवायला येते तरी आईला वाटतं मी अभ्यासच करत नाही. मी त्या अमितसारखा हुशार नाही असं आई सारखं म्हणत असते. नेहमी तो आपला चांगला, मी वाईट. त्याच्या घरी सगळीजणं इंग्रजी बोलतात त्यामुळे तो कसं पॉश बोलतो. तो आपल्या बाबांना डॅडी म्हणतो, आईला मम्मी म्हणतो. मी कुठे तसं म्हणतो? आईला मी नाही ना आवडत. मी नाही ना हुशार. मला नाही ना फटाफट इंग्रजी बोलता येत. आईला म्हणावं, तू दुसरा हुशार मुलगा ॲडॉप्ट कर. माझ्या मागे कटकट नको. माझी टीचर नेहमी म्हणतेच की मी अडॉप्ट केलेलं चाइल्ड तुमच्याहून लहान आहे पण तुमच्याहून हुशार आहे. वाटतं या सगळ्या मोठ्या माणसांना ढिशाव करून चांगलं धुवून काढावं. पण चायला या लोकांत खूप ताकद असते. आज कसलं जोरानं मारलंय बाबांनी. हा रविवार आपला मार खायचाच वार असतो. आई बाबा नेहमी भांडतात पण रविवारी त्यांची खूप दोस्ती असते. सकाळी अंथरुणावर पडून गप्पा मारत असतात. आपण मात्र जरा लोळत पडलो की म्हणायचं, आधी उठ, तोंड धू. तसाच पडलाय घाणेरड्या तोंडानं. मग मंडईत जातात. खूप काही आणतात. मी बसतो घर सांभाळत. मुलं जमवून खेळलो तरी त्यांना आवडत नाही. खूप उशिरा जेवतात मग झोपतात. या मोठ्या माणसांना दुपारी झोप लागतेच कशी कोण जाणे. आपण पण झोपायचं का म्हणून? आता काय लहान आहे मी? नाही झोपणार. घराबाहेर खेळतो म्हटलं तर विटीदांडू खेळू नकोस, डोळे फोडून घेशील. गच्चीवर जाऊन पतंग उडवू नकोस, पडशील. क्रिकेट खेळू नकोस, काचा पडशील. मग करू तरी काय? रविवारी संध्याकाळी आईबाबांना सिनेमाला जायचं असतं, फिरायला जायचं असतं. आपण त्यांना बरोबर नको असतो. सिनेमाला येतो म्हणून हट्ट केला तर म्हणे तो सिनेमा
ए आहे. खोटारडी आहेत आई बाबा. माझ्याच वर्गातला नायर अडवाणी आणि ज्यासुद्धा पाहून आली तो पिक्चर. अमिताभचा सुद्धा पिक्चर आम्ही नाही पाहायचा म्हणजे काय, पाहणारच. जा करा काय करता ते, मारा किती मारता ते. आईच्या पर्समधले हाताला येतील तितके पैसे घेऊन कुलदीप बाहेर पडला होता. पुन्हा घरी जायचे नाही हे ठरवून कुठेतरी दूर निघाला होता. जाम भूक लागली होती. कुलदीप एसटीच्या हॉटेलात गेला. मारुतीच्या शेपटीसारखी वेटोळा मारून बसलेली शेव नेहमी खावीशी वाटायची, पण आई कधीच खाऊ द्यायची नाही. म्हणे शिळीच आहे, घाणेरडं तेल वापरतात, डाळ किडकी असते. आईला बरं सगळं न पाहता कळतं. आई बाबांच्या बरोबर एकदा महाबळेश्वरला निघालो होतो. तिथेही दोघं भांडत होते. शिरवळ आल्यावर आई म्हणत होती, अंजीर घेऊ, इथे छान मिळतात. बाबांची एक गंमत आहे, ते मस्त मनासारखे वागतात. आपण मोठं झाल्यावर असंच वागायचं. ते गेले आणि भाजलेल्या शेंगा घेऊन आले. आपल्याला शेंगा आवडतात बुवा. आई कोण रागावली, एक शेंग खाल्ली नाही. बरं झालं, बाबांनी आणि मीच सगळ्या शेंगा खाऊन टाकल्या. गाडीत खायला फार मजा येते. कुलदीपनं इडली सांबार खाल्लं, शेव पुडीत बांधून घेतली आणि तो त्या गर्दीत येऊन मिसळला. एकदम काही माणसं धावली. कोल्हापूर आलं, कोल्हापूर आलं, कोल्हापूर. मावशी आहे तिथे, तिथेच जाऊया. तिच्याकडे मस्त मजा असते. ती आपले खूप लाड करते. तिची 2 मुलं आपल्याहून लहान आहेत, मराठी शाळेत जातात. त्यामुळे आपला तिथे वट असतो. आपल्या मागे मागे असतात. आपण सांगू ते ऐकतात. तिथेच जायचं. मावशीचा मोठा बंगला आहे. खूप झाडं आहेत तिच्या बागेत. बसमध्ये घुसणाऱ्या एका जाडबाईला रेटून कुलदीप बसमध्ये शिरला. 3 माणसांच्या सीटवर बसलेल्या तिघांना जरा रेटून कोपऱ्यावर टेकला. त्यावेळी छाती धडधडू लागली, रडू येऊ लागलं. आई तशी छान आहे, आपले खूप लाड करते. रोज आपल्या कपड्यांना इस्त्री करते. सारखे दमले दमले म्हणते, पण आपल्या बुटाला पॉलिश तीच करते. बाबा कधी नाही करत. जवळ येऊन पापा घेते तेव्हा आईच्या अंगाचा मस्त वास येतो. माझा राजा ग तो, असं आई म्हणते. कशी मजा वाटते त्यावेळी. माझा राजा खूप मोठा डॉक्टर होणार आहे असं म्हणते. खरं तर डॉक्टर आवडत नाही, दुष्ट असतात ते. पण आई म्हणते तर आपण डॉक्टर व्हायचं. आई कधी कधी रडत असते. तिला वाटतं आपल्याला झोप लागली, पण आपण जागे असतो. आपण डॉक्टर झालो की आई रडणार नाही का? मग व्हायचंच डॉक्टर. ए मुला, कुठे जायचं आहे? पैसे काढ, कंडक्टर चिमटा वाजवत म्हणाला. कुलदीपनं पैसे दिले. कोल्हापूरचं तिकीट काढलं. पण खरं तर वाटत होतं ही चालणारी गाडी 1 घंटी वाजवून थांबवावी आणि उतरून पळत पळत घरी जावं. आई बिचारी रडत असेल आणि बाबा ओरडत असतील, रागवत असतील. शेवटी आपल्या शाळेला शिव्या देतील, म्हणतील घाला घाला, कॉन्व्हेंटमध्ये घाला मुलाला. तिथं जाऊन मुलं गुंडच होणार. वॅगेबॉन्ड होणार. मी आधीच म्हणालो होतो. पण तुमची ॲम्बिशन फार मोठी ना. रडा आता. बाबा कितीही रागावले तरी आई रडत नाही. पण तरीही बाबा म्हणतात रडा आता. कुलदीपला एकदम खूप एकटं एकटं वाटलं. घरची फार आठवण झाली. आईच्या हातची पोळी भाजी खावी वाटली. आज दुपारी आपण ग्राउंडवर क्रिकेट खेळायला येऊ म्हणून दोस्तांना कबूल केलं होतं आणि तो पक्या बोंब मारेल. कुठे निघालास बाळ? शेजारची बाई विचारत होती. कोल्हापूरला. तो गुस्सातच म्हणाला, मी चांगला 10 वर्षाचा आहे. मी काय बाळ आहे? कुणाकडे? मावशीकडे. अगं बाई, हो का? कोण रे तुझी मावशी? कुठे राहते? विद्यापीठ रोडवर. ऐकलत का हो?
याची मावशी आपल्याच रोडवर राहते. बाळा, काय नाव रे मावशीचं? साधले. मंदाताई का? हं. त्या कसल्याशा प्रोफेसर आहेत का? कुलदीपनं मान हलवली. कसल्याशा काय म्हणतेस? त्या सायकोलॉजीच्या प्रोफेसर आहेत. त्या बाईचा नवरा म्हणाला. घे. त्या बाई कुलदीपला पुरी भाजी देत होत्या. त्यानं नको म्हटलं. अरे खा, भुकीची वेळ आहे. आम्ही तर पार मुंबईहून आलोय. पुरी भाजी मस्त झाली होती. गाडी घाटातनं वळणं घेत घेत चालली होती. खूप खोल दरी होती. डोंगर, उंच उंच झाडं, गारगार वारं. बरं झालं आपण घर सोडून पळालो ते. आज बाबांनी मारलं. स्विमिंग ट्रंक हरवल्याचं लक्षात आल्यावर आई पण मारेल. गाडीत आपले सगळेच लाड करतायत. समोरच्या माणसानं पेरू दिला. त्याच्या बरोबरच्या त्या मुलीनं तर कॅडबरीसुद्धा दिली. प्रवासात काय मजा असते. पण आईला नेहमी काम. तिच्या ऑफिसला सुट्टीच नसते कधी. आणि आपले बाबा तर गरीब आहेत. पैसेच नसतात त्यांच्याजवळ. एकदा कुठे जातोस? चल आमच्याबरोबर. तुझी एकटा कुठे जातोस? चल आमच्याबरोबर. तुझी मावशी आमच्या घरापाशी राहते. चल. पुरी भाजीवाल्या बाईनं कुलदीपला साधल्यांच्या दाराशी आणून सोडलं. जाताना म्हणाल्या, एवढ्याशा पोराला एकट्याला कसं पाठवलं हो तुमच्या बहिणीनं? 4 कपडेसुद्धा नाहीत बरोबर. कलत्या संध्याकाळी आपला भाचा असा अचानक एकटाच दाराशी उभा पाहून मंदा घाबरली, गोंधळली. म्हणाली, अरे असा न कळवताच कसा आला? सामान कुठे? कोणाच्या सोबतीनं आलास का? एकाही प्रश्नाचं उत्तर जवळ नव्हतं. कुलदीप एकदम रडू लागला. घरातली सगळी माणसं जमली. त्याला तेच ते विचारत राहिली. त्याला वाटलं इथूनही पळून जावं कुठेतरी. शेवटी तो कोणालाच न सांगता आल्याचं कळल्यावर त्याची मंदा मावशी घाबरी झाली. नवऱ्याला म्हणाली, पुण्याला फोन तरी लावा. ताईचा जीव जाईल काळजीनं. एकटं पोर ते तिचं. नशिबी सुखच नाही बिचारीच्या. अगं त्यांच्या घरी फोन नाही. कुणाला फोन करायचा? नी काय सांगायचं की हा पळून आलाय म्हणून? खरंय बाई, मेला नेमका रविवार आहे. नाहीतर तिच्या ऑफिसात फोन लावता आला असता. पण तिला कळवायला हवंच हो. रात्रभरात ताई वेडीपिशी होऊन जाईल. अगं पण कुठं फोन करू ते तरी सांग. शेजार पाजारचा नंबरही नाही जवळ. हा सगळा गोंधळ पाहून कुलदीप जास्तच रडू लागला. आपल्या इथे येण्यानं कुणालाच आनंद झाला नाहीये. मावशी घाबरून गेली आहे. तिची दोन्ही मुलं आपल्याकडे बिहून बघतायत. आईला वेळ लागेल असं मावशी म्हणतेय. आई मला आईकडे जायचंय म्हणत त्यानं भोकाड पसरलं. ओक्साबोक्षी रडू लागला. वर रडतोय लेकाचा. पळून येताना नाही काही वाटलं. ही हल्लीची मुलं म्हणजे नुसता मनस्ताप झालाय. मावशीचा नवरा म्हणाला, अहो तुम्ही आता बोलू नका ना प्लीज. मी विचारते त्याला काय झालंय ते. उगाच का तो पळून आला? त्याच्या मनावर काहीतरी आघात झाला असेल. त्याला कोणीतरी काहीतरी बोललं असेल. कसली तरी भीती त्याच्या मनात असेल. मावशी म्हणाली, हे पहा मंदा, हा मानसशास्त्राचा वर्ग नाहीये. जेवायला वाढ, भूक लागली आहे. खरंच तुम्ही आणि मुलं जेवून घ्या. टेबलावर अन्न मांडलंय. आणि तुझी आई आज अजून कशी नाही आली पुराणाहून? एकट्या दुकट्या जाऊ नका असं रोज म्हणतो, पण त्याही ऐकत नाहीत. 4 दिवस पाहुणे आल्यात, जपायला हवं. येईल. कसलासा सप्ताह आहे. झाला असेल उशीर. मंदा मावशीनं आधी कुलदीपचे हातपाय धुतले. त्याला जेवायला घातलं आणि त्याला सांगितलं,
आणि त्याला विचारलं, काय झालं कुलदीप, सांग बरं मला. तो नुसता टकाटका बघत होता. ओठ घट्ट मिटून घेतले होते. परत विचारलं तर रडू लागला. पुराणाहून आल्यावर आजीला सगळं कळलं. त्यांनी कुलदीपला काही विचारलं नाही. त्या म्हणाल्या, ये सोन्या माझ्या, माझ्या कुशीत येऊ झोप. दमलास खूप, मी तुला छानशी गोष्ट सांगते. कुलदीप आजीच्या कुशीत गाढ झोपला. दुसऱ्या दिवशी पहाटेच फोन खणखणला. अगं, माझा कुलदीप आलाय का गं तिकडे? ताई विचारत होती. हो, काल रात्रीच आला. तू काळजी करू नकोस, चांगला आहे. देवा, ताई फोनवर नुसती रडत होती. मी घेऊन येते त्याला आज पुण्याला. नको, मीच येते. झोपलाय का गं? त्याच्याशी बोलले असते. आता काही बोलू नकोस, तू आल्यावर आपण बोलू. कुलदीपचे आई बाबा कोल्हापूरला आले. येताच आईने त्याला मिठीत घेतलं. लहान बाळ असल्यासारखं खूप खूप मुके घेतले. रडत राहिली कुलदीपची आई. काय झालं? का न सांगता निघून गेलास? कुणावर रागावलास? आपल्या आईची नाही का रे आठवण आली? म्हणत राहिली. एक ना दोन, हजार प्रश्न विचारले, पण कुलदीप आईला चिकटून बसला होता. बोलला नाही. बाबा ओरडले तर घाबरून रडू लागला. हेच ते, तुम्ही त्याच्याशी नेहमी असंच वागता. त्या दिवशी सकाळी केवढ्यानं तोंडात दिली त्याच्या, म्हणून तो पळून गेला. आई म्हणाली, छान, तो लहान असल्यापासून त्याला आईचं प्रेम नाही मिळालं. तुझा नोकरीचा हव्यास ना, त्याला कसं आपल्याबद्दल प्रेम वाटायचं. ताई, आता त्याच्यासमोर तरी भांडू नका. आपले आईबाप असे सारखे भांडत असले की मुलांना असुरक्षित वाटतं. आपण त्याच्या या पळून जाण्याचा सायकोलॉजिकल स्टडी केला पाहिजे. मंदा म्हणाली. कुलदीप, सांग बरं, का पळून आलास? तुला कोणाची भीती वाटली का? तुझ्या हातून काही चुकलं का? त्या घरात तुला एकटं वाटतं का? मंदा त्याला विचारत होती. आई घरी चालत जा. आई घरी चल. माझी शाळा बुडते, तो म्हणाला. त्यानं एकाही प्रश्नाचं उत्तर न दिल्यानं चिडून मंदा म्हणाली, आता शाळेची घरची आठवण झाली होय तुला? मला खरं खरं कारण सांग. आपण तुझ्या मनासारखे वागू. तुला काय हवंय नकोय ते सांग. तुझ्या बाई चांगल्या नाहीत का? वर्गात कोणी तुला त्रास देतं का? दम भरतं का? खूप श्रीमंत, गाडी बंगला असणारा कोणी तुझा मित्र आहे का? सांग, काय झालं तुला? हेच कारण असणार. तिथे सगळी श्रीमंत मुलं येणार, टॉप कपडे घालणार, पेन्सिलीपासून दप्तरापर्यंत त्यांचं सगळं इम्पोर्टेड. विकेंडला त्यांना त्यांचे डॅडी मम्मी ट्रिपला नेणार स्वतःच्या गाडीतून. याला बिचाराला यातलं काहीही मिळत नाही. मग बिथरतो तो. त्याला वाटायचं आपणही अशी मजा करावी. त्याचं काय चुकलं? पण त्या महागड्या इंग्लिश शाळेत घालायची हिची ॲम्बिशन ना, बाबा म्हणाले. परत परत तेच बोलत जाऊ नका त्याच्यासमोर. मुलाच्या शाळेची बाईंची निंदा करू नये त्याच्यासमोर. कितीदा सांगितलं, पण तुमचा सगळा राग त्याच्यासमोर निघतो. ताई म्हणाली. कुलदीप, सोन्या, राजा घरात ये बरं. तुझ्यासाठी तुझ्या आवडीचा मेतकूट भात केलाय, ये. संदीप, सीमा, तू घ्या खाऊन गरम गरम. आजीनं कुलदीपला आत बोलावून घेतलं. मेतकूट भात म्हटल्यावर तो उड्या मारत पळाला. त्यानं
त्यानं कित्येक वर्षात गरम गरम मऊ मऊ मेतकूट भात खाल्ला नव्हता. मला वाटतं ताई, आपण त्याला एखाद्या सायकिट्रिस्टकडे नेऊया. मला तर वाटतं तो मेंटली डिस्टर्ब्ड आहे. आत्ताच उपचार झाले नाहीत तर क्रॉनिक केस होऊन जाईल. छे ग, तुझं आपलं काहीतरीच, ताई म्हणाली, पण मनातून घाबरली होती. काहीतरी नाही ताई. आल्यापासून नाना प्रकारे विचारले, पण एक शब्द बोलला नाही. बर, तुला न सांगता विचारता घर सोडलं. महत्त्वाचं म्हणजे पैसे घेऊन पळाला. ते खरं हो, पण घर सोडायचं म्हणजे सांगून का जाणार आहे? पैशाशिवाय कुठे जाता येणार नाही एवढं कळतंय त्याला, बाबा म्हणाले. हो, पण आफ्टर ऑल थेफ्ट इज थेफ्ट. आज इनोसेंटली करील, उद्या तीच सवय पडेल. मग काय करणार आहेस ताई? ते काही नाही. आपण याला मानसिक उपचार द्यायलाच हवे. आता यापुढे तुझ्या मनात सारखी दस्ती राहणार. बरं, नशीब म्हणजेच बर नशीब इथेच आला. उद्या भलतीकडे गेला असता तर. हल्ली जग कसं आहे, अशी साजरी गोजरी मुलं पळवणाऱ्या टोळ्या टेहळणीवर असतातच. पोलिसांच्या हाती सापडला असता तर त्यांनी सगळं रिमांड होममध्ये त्यांनी तर सरळ रिमांड होममध्ये रवानगी केली असती. मग त्यांचं ते चक्र सुरू झालं असतं. काय केलं असतं आपण, सांग बरं. बहिणीचं लांबलचक व्याख्यान ऐकून ताई नुसती रडत होती. यांचं आपलं जमत नाही, एकमेकांत प्रेम नाही, पण त्या पोराच्या तोंडाकडे पाहून जगत आहेत. त्याला मोठा करायचा, शहाणा करायचा म्हणून नोकरी करतो, हाडं झिजवतो, पण ते पोरगच असं निघालं तर आपण काय करणार? कोणासाठी जगायचं आपण? ताई, ए ताई, आजीनं हाक मारली. आई, पाहते आहेस ना किती दुर्दैवी आहे मी. काय करू ग आता? काहीही झालं नाही. तुम्ही हल्लीच्या मुली जास्त शहाण्या आहात. ती मंदा, तिला सगळ्या गोष्टीची उत्तरं आपल्या त्या जाड जाड पुस्तकात सापडतात. पण आयुष्य असे छापील अक्षरात शिकायला मिळालं असतं. पण आयुष्य असे छापील अक्षरात शिकायला मिळालं असतं तर काय ग, दुःखाचा सगळा हिशेबच मांडता आला असता. गणितासारखी उत्तरांची गाईडसुद्धा मिळाली असती बाजारात. माझा ऐक, कुलदीपला कोणत्याही डॉक्टर बिक्टरकडे नेऊ नका. तुम्ही आई बाप आधी एकमेकांवर प्रेम करा, म्हणजे कुलदीपचे सगळे प्रश्न सुटतील. पोराला लहर आली, राग आला. सोडलं घर. तुमच्यासारखा एवढा दूरवरचा विचार त्यानं केला नाही, म्हणून तर त्याला मूल म्हणायचं. माझ्याजवळ काल झोपला होता. म्हणाला, आजी, माझी आई खूप रडत असेल ग. मग का आलास रे तिला न सांगता? माहीत नाही. अगदी सहज म्हणाला. अजाण आहे तो अजून. सगळं कळून सवरून केलंय त्यानं. डॉक्टर त्याच्याशी बोलून बरोबर खरं कारण शोधून काढतील. ताई, तू आता हैगय करू नकोस, मंदा म्हणाली. त्याला डॉक्टरकडे काही न्यायचं नाही. ताई, चल मी येते तुझ्याबरोबर. 4 महिने राहते तुझ्याकडे. उठसूट डॉक्टर गाठायचा. ताप जाळ आला तर एक वेळ ठीक आहे. ताप आला तर एक वेळ ठीक आहे म्हणते मी. हे काय आपलं वेड्यासारखं? जरा खट्ट झालं की चालले डॉक्टरच्या दारात. हल्ली मेले डॉक्टर तरी झालेत खंडीभर. कुलदीपला घेऊन सगळेजण पुण्याला निघाले. आजी पण बरोबर होती. कुलदीप आजीला चिकटून बसला होता. त्याला मावशीचा खूप राग आला होता.
येताना त्यानं मावशीचं घड्याळ बागेत फेकून दिलं होतं. आता बरीच जिरेल तिची, मज्जाच येईल. कुलदीपला घेऊन सगळेजण पुण्याला निघाले. आजी पण बरोबर होती. कुलदीप आजीला चिकटून बसला होता. त्याला मावशीचा खूप राग आला होता. येताना त्यानं मावशीचं घड्याळ बागेत फेकून दिलं होतं. आता बरीच जिरेल तिची, मज्जाच येईल. ज्योत्स्ना देवधर यांची बाळाचं घर उन्हात नावाची कथा येथे समाप्त. फिलर ज्योत्स्ना देवधर.